उन्हाळा आला म्हटलं की आपण सांडगे, पापड घालायच्या तयारीला तर लागतोच. वर्षभराची चिंता तर आपल्याला मिटवायची असते. म्हणून मी घातलेत रेशेच्या तांदळाचे हंडी पापड. हॅलो एव्हरीवन. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. तर मी आज बनवणार आहे तांदळाचे हंडी पापड. तर हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. लास्ट टाइम मी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल. 5 दिवस तांदूळ मी भिजत घालून वाळवून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं सांडग्यासाठी. तेच मी पीठ इथं वापरलेलं आहे. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घेतला. त्यामध्ये थोडंसं मीठ, खारपापूड आणि थोडंसं तेल टाकून ते उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर आता ह्यात आपण हे तांदळाचं पीठ घेणार आहोत, गरगटणार आहोत. जसं झुणका गरगडतो तसंच गरगटायचं आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हंडी पापडासाठी आपल्याला आता हे तांदळाच्या पिठाचं भागवट करून घ्यायचं आहे. तेल यासाठी वापरायचं की भागवट करताना त्यामध्ये गोट्या धरत नाहीत. भागवट व्यवस्थित शिजवून घ्यायचं. नीट शिजलं तर पापड व्यवस्थित बनतात. आता मी एका परातीमध्ये हे केलेलं भागवट व्यवस्थितपणे काढून घेते. गरम गरम असतानाच आपण ह्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजेच मऊपणा आणायचा त्यामध्ये. थोडं हाताला तेल लावून हळूहळू मळून घ्यायचं. आता हे तांदळाचं पीठ शिजवताना म्हणजेच भागवट करताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागते. पीठ कच्चंही नाही राहिलं पाहिजे आणि जास्त मऊही नाही राहिलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे पीठ घट्ट व्हायला नको आणि पातळही व्हायला नको. व्यवस्थित स्ट्रक्चर येईल, मळता येईल, पापड त्याचे बनतील अशा पद्धतीने आपल्याला भागवट करून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी हाताला थोडं थोडं तेल लावून पीठ मऊसर होईपर्यंत मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ माझं मळून झाल्यानंतर एक उकडीच्या मोदकाची मी चाळण घेतली. त्याला व्यवस्थित नीट सगळीकडे तेल लावून घेतलं. कारण ह्यामध्ये आपल्याला ह्या पिठाचे गोळे करून ठेवायचे आहेत. आणि ह्या मी पिठाचे छोटे छोटे असे गोळे बनवले आणि ह्या चाळणीमध्ये मी ठेवून दिले. आता चाळणीमध्ये ठेवून ह्याला आपण उकडी काढून घ्यायची आहे. जसे आपण उकडीचे मोदक उकडतो तसं उकडून घ्यायचं आहे. बाहेर मी चुलीवरती पाणी ठेवलं होतं, ते आता उकळलेलं आहे. त्यामध्ये हे मी आता पीठ ठेवते आणि हे आता नीट उकडून घेते. म्हणजेच आता हे होईपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता हे पीठ माझं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण करूया हंडी पापड. त्यासाठी मी हंडी पापडची मशीन घेतली, थोडं तेल घेतलं. आता परातीमध्ये हे गोळे ठेवून एका तांब्याने आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ तांब्याने मळलं की व्यवस्थित स्ट्रक्चर येतं आणि पापड घालण्यासाठी इझी बनतं. तर हे पीठ माझं मळून झालेलं आहे. त्यानंतर मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. हंडी पापडाची मशीन घेतली, त्याला खालतीवरती कागद लावला. कागदाला म्हणजेच प्लास्टिकचा कागद लावलेला आहे आणि त्याला खालतीवरती तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ त्याला चिकटणार आणि पापड व्यवस्थित बनतील. त्यानंतर एकदम इझी होता त्यामध्ये पापड. पिठावरचा गोळा ठेवायचा आणि असं प्रेस करून द्यायचं, पापड तयार. अशा प्रकारे व्यवस्थित हंडी पापड तयार करून घ्यायचे. हे पहा किती छान पापड तयार झालेले आहेत. असं एक 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 गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित प्रेस करून आपल्याला पापड बनवायचे आहेत. हंडी पापडाच्या मशीनमुळे ना इझी एकदम पापड बनवून जातात, गोल गोल होतात आणि करायला एकदम सोपी पद्धत वाटते. अशा प्रकारे पापड करून घेतले. आता हे पापड आपण आता वाळवायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे कडक उन्हामध्ये पापड वाळत घालायचे. गोल गोल मस्त असे पापड बनतात आणि तेल लावल्यामुळं पापड चिकटतही नाहीत. हे पहा, अशा प्रकारे पापड एक सुटसुटीत असे वाळत घालायचे. मस्त असे पापड बनलेले आहेत. आता हे पापड संध्याकाळी वाळल्यानंतर काही अशा प्रकारे दिसत होते. फुटले नाहीत, तुटले नाहीत, आहेत तसे व्यवस्थित पापड तयार झालेले आहेत. आता किती छान मस्त गोल गोल असे सगळेच पापड म्हणजे झालेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे खूप छान पापड तयार झाले. आता हे दिसतात तर छान, तळल्यानंतर कसे होतात हे पण मी दाखवतेच. पण त्याआधी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता चला पाहूया हे पापड तळून कसे झालेले आहेत. तेल गरम केल्यानंतर मी पापड टाकून बघितले तर खूप छान पद्धतीने फुलले. म्हणजेच पापड माझे नक्कीच मस्त झाले. तर कसे वाटले तुम्हाला रेशनच्या तांदळाचे हंडी पापड नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा. उन्हाळ्याची चिंता मिटेल. चला बाय.